ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्स कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. बघा, महत्वाच्या घडामोडी घेऊन आलेलो आहे मी आता. जुलैच्या एंडिंगच्या आणि ऑगस्टच्या आता सुरुवात झालेली आहे. आता लक्षात घ्या, पण ऑगस्ट महिन्यातला करंट आपण इथे सांगत आहोत, कारण आज 1 ऑगस्ट आहे. लक्षात घ्या, 1 ऑगस्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे महसूल दिवस आहे. 1 ऑगस्ट तुम्हाला माहित आहे लाल बहादूर शास्त्री यांचा पुण्यतिथी दिवस आहे आणि जन्मदिवस आहे. आणि अटल बिहारी आपले लोकमान्य टिळक यांचं काय आहे पुण्यतिथी, लक्षात घ्या. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचं काय आहे आज जन्मदिवस. बघा, 1 ऑगस्ट अतिशय महत्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण विकली करंट घडामोडी घेतो, म्हणून याला ऑगस्ट महिन्याच्या घडामोडी आपण याला सांगू. चला, उत्पन्न कर दिन लक्षात घ्या. उत्पन्न कर दिन लक्षात घ्या. इन्कम टॅक्स डे 24 जुलै लक्षात घ्या. 24 जुलै. आणि पहिला आयकर दिवस आपण साजरा केला 2010 ला. पहिला आयकर दिवस तुम्हाला माहित आहे, आयकरचे जनक सर जेम्स विल्सन. बघा, सर्वात पहिल्यांदा भारतात ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता ते म्हणजे जेम्स विल्सन, लक्षात घ्या. म्हणून याचे जनक याला आपण म्हणतो, लक्षात घ्या. अंतरिम बजेट आपला लियाकत अली यांनी सादर केला होता, लक्षात घ्या. आणि सर्वात जास्त बजेट सादर करणारे भारताचे मोरारजी देसाई हे होते. तर चला बघा, तर आयकर लागू करण्याचे कारण 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामामुळे बघा ब्रिटिश सरकारचे झालेले मोठे नुकसान बघा भरून काढण्यासाठी 24 जुलै 1860 रोजी सर जेम्स विल्सन यांनी भारतात पहिल्यांदा आयकर कायदा लागू केला. बघा, 1857चा उठाव झाला आणि याच्यामुळं प्रचंड ब्रिटिशांची आर्थिक हानी झाली. आणि ब्रिटिशांच्या ज्या ज्या काही आर्थिक नुकसान झालं, जे जे काही आर्थिक हानी झाली, तर हे सगळं वसुली करण्याचं काम त्यांनी भारतापासूनच केलं. बरोबर आहे. म्हणून 24 जुलै 1860 सर जेम्स विल्सन यांनी अशा प्रकारचा महसूल कायदा लागू केला आणि या प्रकारचा भारताकडून विविध प्रकारच्या महसूल गोळा केले पाहिजे हे त्यांनी ठरवलं. आणि म्हणूनच त्या दिवसाचं स्मरण म्हणून 24 जुलै हा दिवस आपण 2010 पासून आयकर दिन म्हणून आपण साजर केलेला आहे. लक्षात घ्या, आयकर दिन कधीपासून 2010 पासून. परंतु ही संकल्पना 1857चा उठाव्यानंतर सर जेम्स विल्सन यांनी काय केलं होतं, आयकर कायदा कशा प्रकारच्या वसुली करायचं त्या प्रकारचा कायदा त्यांनी निर्माण केला होता. म्हणून आयकर कायदा आहे, म्हणून दिवस आहे 24 जुलै इन्कम टॅक्स डे. इन्कम टॅक्स डे लक्षात घ्यायचं. पुढं खाजगी रुग्णालयात इच्छामरण देण्याचा अधिकार. इच्छामरण म्हणजे काय बघा, आर्टिकल 21 संदर्भातच आहे. आर्टिकल 21 लक्षात घ्या. 21 आर्टिकल जे आहे महत्वाचं, त्या 21 आर्टिकलच्या अंतर्गत आपल्याला माहित आहे की इच्छामरण म्हणजेच काय, शारीरिक, लक्षात घ्या, शारीरिक हक्क आहे. लक्षात घ्या, शारीरिक हक्क म्हणजे माहितीये का, कलम 21 राईट टू लाईफ आपण म्हणतो. काय म्हणतो, राईट टू लाईफ, जीवन जगण्याचा अधिकार. परंतु जीवन जगत असताना याच्यामध्ये फक्त शरीराचा अधिकार आहे. आपला जो काही शरीर आहे त्या शरीराचा अधिकार आहे. तर हे शरीर तुम्ही जगायचं की शरीर तुम्ही संपवायचं हे प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आपल्याला आत्महत्या, बघा, नॅचरल आपला मृत्यू होत असेल तर हा अधिकार आहे. पण आत्महत्या करणं हे सरकारचा अपयश आहे. तुमच्या घरातलं एखादा पोरग किंवा एखादी तुमची बहीण किंवा एखादा भाऊ आत्महत्या करत असेल तर लक्षात घ्या, याचे आई वडील कुठेतरी याला जबाबदार आहे की आपला मुलगा आत्महत्या करून मेला की आपली मुलगी आत्महत्या करून मेला. बघा, कोणी आत्महत्या करतोय मुद्दामून आत्महत्या नाही करत हो. काही लोक म्हणतात, अरे यार काय लोक पागल आहे लेखाचा म्हणते, एखाद्या पोरीसाठी मेला. अरे काय पागल आहे म्हणते लेखाचा, 12वीत रिझल्ट नाही आला, एमपीएससीत नापास झाला म्हणून मेला. भाऊ, ज्यानं मनापासून काही गोष्टी केलेल्या आहे ना तिला जगाव नाही वाटत रे. जो इथून प्रेम करतो ना एमपीएससी वर आणि त्याला वारंवार जर अपयश आलं ना, तो स्वतःच्या नजरेत पडतो. आणि स्वतःच्या नजरेत जर तो पडला ना, त्याला काहीही करा वाटते आणि तो आत्महत्या सुद्धा करते. कोणाला वाटते रे जीवन संपावं, एवढं चांगलं जीवन आहे, पण तेव्हा गहरे घाव होतात आणि तो पचवू नाही शकत. प्रॉब्लेम कसा असतो, तो हलका हृदयाचा असतो. बरोबर आहे ना. पण त्याला पाहिजे ना, अब तो आदत सी हो गई है जीने में, दर्द ही दर्द बाकी है सीने में. हे ज्या दिवशी त्याला कळलं तर हा झाला भारी हृदयाचा माणूस. पण जो हलका हृदयाचा आहे त्याला सहन होत नाही, तो काय करतो, आत्महत्या करतो. परंतु काही लोक असे असतात, सरकारला परवानगी मागतात, इच्छामरण. इच्छामरण तसं की तुम्हाला प्रिय आपला हे मेनका गांधी यांनी इच्छामरण मागितलं होतं सर्वात पहिल्यांदा. इच्छामरण लक्षात घ्या, जेव्हा इंदिरा गांधीनं त्यांच्यावर शारीरिक म्हणजे चारित्र्यावर त्यांचा आक्षेप उचलला होता
आणि त्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती की मला मरायचं आहे सरकार, मला इच्छा मरण द्या. बघा, ज्याचं सगळं चांगलं आहे त्याला इच्छा मरण का बरं द्या? बरोबर आहे. पण ती स्वतः सर्वात पहिल्यांदा इच्छा मरणाची केस भारतात दाखल केलेली आहे, तुम्हाला माहित आहे. ते अरुणा शहानबागची केस आहे इच्छा मरणाची. बरोबर आहे. अरुणा शहानबागवर कशा प्रकारे बघा, पॉलिटिमध्ये आपण हे सगळं सांगतो. आर्टिकल 21 मध्ये अरुणा शहानबाग केस काय आहे, या मेनका गांधी केस काय आहे, सगळं सगळं डिटेल मध्ये. परंतु आता इच्छा मरण देण्याचा खाजगी रुग्णालयाने अधिकार देण्यात आलेला आहे. बघा, तुम्हाला माहित आहे जे काही हरीश राणा केस आहे, हरीश राणा बघा याच्यामध्ये इच्छा मरण अधिकार दिलेला आहे. आता बघा, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन प्रकार. बघा, गंभीर आजाराने जर कोणी त्रास्त असेल, गंभीर आजार आहे, गंभीर आजार, बघा तुम्हाला तुमचे आई वडील तुम्हाला चांगले वाटते, पण तुमच्या आईला होणारा त्रास तुम्ही जर पाहू शकाल नाही, तुम्हाला असं देवाला हात जोडसाल, देवा पांडुरंगा हात जोडतोय, माझ्या माऊलीला सुखरूप नाही रे बाबा. कारण तुमच्या बापाचा त्रास तुम्ही बघणार नाही, तुमच्या आईचा त्रास जेव्हा तुम्ही बघू शकणार नाही, तेव्हा असं वाटेल नाही. कारण रात्रभर तुमची आई झोपत नसल, रात्रभर तुमचा बाप झोपत नसल, तर त्यापेक्षा याच्या जे वेदना होत आहे ना, याला मुक्त कर देवा, अशी मागणी तुम्ही करसाल. कारण त्याच्या जे वेदना आहे ना, गंभीर आजार, ज्या माणसाला गंभीर आजार झालेला असेल आणि डॉक्टरचा इलाज होत नसेल, तर याला पॅसिव्ह पेशंट म्हणतात. आणि ज्याचा इंजेक्शन आणि गोळ्यानं इलाज होत असेल याला ऍक्टिव्ह पेशंट म्हणतात. बघा, तुम्ही इंजेक्शन गोळी देऊन सुद्धा काही उपयोग होत नसेल तर तुम्ही पॅसिव्ह आहात, आणि तुम्हाला इंजेक्शन गोळी देऊन तुमच्यात सुधारणा होत असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह आहात. बरोबर आहे ना? काहीच उपयोग होत नाहीये. बघा, काही काही बिमाऱ्यावर काहीच उपयोग होत नाही. किती दवाखाने करा, कितीही दवाखाने करा, तुम्हाला त्याचा इलाज होतच नाही. असे कितीतरी तुमच्या घरात काही नातेवाईक असतील, तुम्ही पाहिलेले काही पेशंट असतील. काही लोकांना असं वाटतं का पैसा नव्हता का? अरे पैसा तर खूप आहे रे बाबा लावण्यासाठी, पण इलाज कुठंच नाही. सांग ना, कुठल्या दवाखान्यात नेऊ, कुठल्या हॉस्पिटलला नेऊ, कुठल्या वैद्यजवळ नेऊ, कुठल्या महाराजाजवळ नेऊ, कुठेही न्यायला तयार आहे, पण इलाज होत नाही. काही काही बिमाऱ्या अशा आहेत, सायन्स कितीही प्रगतीवर गेला तरी त्याचा इलाज सापडत नाही. मी कितीतरी जवळचे पेशंट बघितले, त्यांचा इलाजच सापडला नाही. सगळे केले, शासकीय केले, गावठी केले, बुवा बाजी कर्मकांड सगळं करण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा काही लोकांचा इलाजच लागला नाही. मग अशा लोकांसाठी गंभीर आजार जर असेल तर त्या लोकांना इच्छा मरण देण्याचा अधिकार खाजगी रुग्णालयाला दिलेला आहे. बघा, परंतु या प्रकारचा अहवाल डॉक्टर लोकांचा आला पाहिजे की हा पेशंट गंभीर आजार आहे किंवा या व्यक्तीला औषध इंजेक्शन याचा काही प्रतिसाद होत नाही आहे किंवा याचा काही उपयोग होत नाही आणि याला प्रचंड काय होत आहे, त्रास होत आहे. तर या प्रकारचं. आता दुसरी गोष्ट बघा, काही लोक कोम्यात असणं ते गोष्ट वेगळी. बरोबर आहे. मुन्नाभाई एमबीबीएस, हे आनंद बाबा, आनंद असतो, आनंद नावाचं कॅरेक्टर आहे मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये. बघा, दाढी गिडी वाढून तो झोपून बेडवर राहतो. बरोबर आहे. आणि संजय दत्त म्हणते, अरे इसको काय क्यों तुम लेटेला आहे म्हणते, इसको घुमाने का ना भाई म्हणते, जरासा हलके जिने देणे काय म्हणते, अरे चल आनंद भाई, त्याची दाढी गिडी घोटते, मस्त खुर्चीवर बसवते, घुमवते, आणि आनंदच्या डोळ्यातून अश्रू येते. लक्षात घ्या. आता एक आजार आहे बघा, आणखी त्या एका पिक्चर तुम्हाला दाखवला मराठीमध्ये सुद्धा, प्रेमाला काय नाव द्यावे. बरोबर आहे. एक स्वप्नील जोशीचा एक पिक्चर आहे. बरोबर आहे. स्वप्नील जोशी एखाद्या हिरोईनवर तो मरत असतो, पण त्याचा एक नवरा तिथं हिच्यात असतो. कशात नाही असतो, तत्वज्ञ वाटाड्या काहीतरी पिक्चर आहे, त्याचं नाव रे मितवा. मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या. लक्षात घ्या, मितवा पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. कशा प्रकारचा आहे की तो व्यक्ती आहे पण तो जिवंत आहे, त्याला त्रास नाही. त्याचं सेन्सेशन गेलेलं आहे, सेन्सेशन गेलेलं आहे. हालचाल होत नाही आहे, काहीच नाही आहे, तो फक्त पाहत आहे. त्याला सगळं कळते, कळते सगळं, पण तो बोलत नाहीये. कळते सगळं. बघा, याची म्हणतो वाचा गेली म्हणतो आपण. तर लक्षात घ्या, तशा पेशंटला तुम्ही मारता येणार नाही. पण जो पेशंट कशाही प्रकारचा त्रस्त आहे, प्रचंड कसा आहे, त्याला त्रस्त होत आहे, त्या व्यक्ती संदर्भाचा आपण इच्छा मरण करू शकतो. बघा, तर या प्रकारचं विविध केसेस काही आपण सांगू शकतो. बघा, महत्वाचे काही न्यायालयीन निर्णय आहे काही प्रकरणामध्ये. बघा, 1994 ला ज्ञानेश्वर केस आत्महत्या हा गुन्हा मानला गेला. आत्महत्या गुन्हा आहे, लक्षात घ्या. आर्टिकल आयपीसी 301 नुसार आत्महत्या करणं किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हा अपराध आहे.
तुम्ही त्याला प्रवृत्त केलंय. फॉर एक्झाम्पल असं तर मी म्हणलं, अरे तुला जमत नाही तर मरून जाणार आहे, कशाला जगतोय, स्पर्धा परीक्षा होत नाही तर. अपराधी मी आहे, कारण त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडला आहे. बरोबर आहे. 3 इडियट पिक्चर मध्ये दाखवलं, गिव्ह मी सम राय, गिव्ह मी सम शाईन. बरोबर आहे. कुछ पल तो जीने दो. तो पोरग काय करतो, तो ड्रोन तयार करतो जे आज आलाय, आणि त्याच्यावर आक्षेप घेतो तिचा व्हायरस. बरोबर आहे. आणि तो पोरग थांब म्हणते, त्या बापाला सांगतो म्हणते, तू काय करू राहिला, अभ्यास धंदे सोडून तू म्हणते असे कामं करू राहिला का म्हणते. आणि जसा सांगते ना तो प्राचार्य की माझ्या बापाला सांगणार आहे, पोरग पंख्याला लटकते. बरोबर आहे. आणि इकडून ते ड्रोन कॅमेरा लावून राहते, इकडून आमिर खान ते पाहत राहते, आणि हा प्रयत्न करते, तो फेकून देते तो, आणि आमिर खान तिला दुरुस्त करते आणि ट्राय करते. अरे यार म्हणते, खरंच उडत आहे म्हणते, चाल म्हणते आपण दाखवू म्हणते, ज्यानं बनवलं म्हणते ते त्याच्या रूमकडे नेऊ म्हणते आपण, आणि ते पाहते त्या कॅमेऱ्यात, अरे यार म्हणते तो लटकला म्हणते, चल. ते पळत जाते तिला वाचवाले. बरोबर आहे. आणि त्यावेळेस ते मरतो ना, त्याची मैत खाण्यात तिथं नेते त्याला, तर त्या ठिकाणी म्हणते आमिर खान, सुसाईड नाही आहे म्हणते, हे मर्डर आहे म्हणते, कारण तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं ना. बरोबर आहे. मग लक्षात घ्या, आत्महत्या करणे किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. लक्षात घ्या, केसमध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघा, ज्ञान कौर केस लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की कलम 21 मध्ये मरण्याचा अधिकार समाविष्ट नाही, म्हणजे आत्महत्या किंवा ऍक्टिव्ह इथोन्यालिसिया लक्षात घ्या, हे बेकायदेशीर आहे. म्हणजे जो व्यक्ती ऍक्टिव्ह असत ते बेकायदेशीर आहे, हे पण सांगितलं. अरुणा शहानबाग केस लक्षात घ्या, 2011चा बघा, जे की केईएम हॉस्पिटल आहे, या केईएम हॉस्पिटल मधली एक परिचारिका. बरोबर आहे. या प्रकारचं तुम्हाला माहित आहे, आय एम नॉट बेटर बट आय एम अ डॉटर, पिंकी डॉटर. लक्षात घ्या, याचं पुस्तक आहे, आणि याने इच्छा मरणाची केस टाकली होती अरुणा शहानबाग संदर्भात. या मुलीवर रेप झाला. बरोबर आहे. त्याच हॉस्पिटल मधला सिक्युरिटी गार्डने केलं होता, आणि याला होणाऱ्या त्रास, याला होणाऱ्या वेदना, यासाठी पिंकी डॉटर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की अरुणा शहानबाग याला काय करा, इच्छा मरण द्या. या ठिकाणचा केस. कॉमन कॉज केस लक्षात घ्या, 2018, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने पॅसिव्ह इथोनासिया लिव्हिंग विल इच्छा मृत्यूपत्र ला कायदेशीर मान्यता दिली. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं इलाज होत नसल त्याला मान्यता दिली. पुढं हरीश राणा केस 11 मार्च 2026 ला खाजगी रुग्णालयाने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आणि इच्छामरण कायदा सुलभ करण्याचे निर्देश दिलेले आहे. हरीश राणा, तुम्हाला प्रश्न येईल, खाजगी दवाखान्यांना सुद्धा इच्छामरण कायदा लागू करण्याचा अधिकार हरीश राणा केस पासून मिळालेला आहे, 2026 पासून. बघा, इच्छामरण केस लक्षात घ्या, या प्रकारचा आहे. भारतात इच्छामरण नव्हता, भारतात इच्छामरण नव्हता. बाकीच्या राष्ट्रांनी बघा इच्छामरणाचे कायदे पहिलेच आहे. जसं की नेदरलँड राष्ट्र आहे, याच्यातनी इच्छामरणाचा कायदा सर्वात पहिल्यांदा केला. म्हणजे आपल्या लोकांना जर मरत असेल तर नेदरलँडला जावं लागेल आणि तिथे इच्छामरण करावं लागेल. असं काय आहे का? तर आहे. भारतातनी आत्महत्या नॅचरल. बरं सांगा ना, तुम्हाला इच्छा जरी असेल ना आज मरल बा, नाही मरणार तुम्ही. तुम्हाला जर वाटलं बा, एखादा ठरवलं या सोमनं की मी आता काय करतो, बसच्या खाली जातो, बाबू तो बसच्या खाली जरी गेला तेव्हा मरण जर नसेल ना, बस फुटल पण तू नाही मरणार. गॅम्बलर पिक्चर पाहिला असेल तुम्ही गोविंदाचा, बरोबर आहे. तो मरायला पाहिजे. मी जर मेलो तर माझ्या घर परिवाराला पैसे भेटते म्हणते लेखाचं, बरोबर आहे. त्याला बिमारी होऊन जाते, तो म्हणते मरतो, इथं टाकते एवढी तिथं टाकते, अभि म्हणते मी मरत नाही आहो म्हणते का. मरण काय एवढं सोपं आहे का नॅचरल? तुम्ही वाटलं बा मी उद्या मरलो जातो मी, अबे रेल्वेच्या पटरी खाली जरी तुम्ही गेले ना, रेल्वे जवळ येईल तिथंच थांबून जाईल, नशीब तुमचं तेवढं खराब असेल तर. हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला वाटत पाहता आर्थिंगच लावतो करण, अभि तिकडून लेखा विजेच्या खांबावरच लाईन चालली जाईल, एवढं दुर्भाग्य तुमचं राहू शकते. माहिती आहे का, मरण उगच येत नाही. लक्षात घ्या, तुम्ही किती काही करा ना, जेव्हा आहे तेव्हाच आहे. जगण्याची इच्छा खूपच आहे, पण मरण आहे, रोक सके ना कोई. बरोबर आहे. जेव्हा मरण आहे तेव्हा मरण आहे, लक्षात घ्या. तर या प्रकारच्या विविध केसेस, इच्छा मरण आता खाजगी दवाखान्याला सुद्धा दिलेला अधिकार आहे. पुढे बघा, महाराष्ट्र पहिलं राज्य आहे बायोप्लास्टिक धोरण राबवणारं. लक्षात घ्या, बायोप्लास्टिक धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. लक्षात घ्या, महाराष्ट्र. लक्षात घ्या, फिनटेक धोरण राबवणारं पहिलं राज्य आहे. फायनान्शियल टेक्नॉलॉजी. लक्षात घ्या,
काथ्या धोरण राबवणारं पहिलं राज्य आहे. काथ्या धोरण लक्षात घ्या. नारळाच्या सोंडणीपासून दोर तयार करणे, नारळाच्या सोंडणीपासून मखमली गालिचे तयार करणे, नारळाच्या सोंडीपासून तुम्हाला विविध प्रकारचे सीट कव्हर तयार करणे, याला काथ्या धोरण तयार करणारं महाराष्ट्र पहिलं धोरण आहे. रेशीम पार्क धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं सरकार आहे. लक्षात घ्या. रेशीम पार्क लक्षात घ्या. वस्त्रोद्योग धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. उद्योग धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. उद्योग धोरण. महिला धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महिला धोरण सगळे करण लक्षात घ्या. महिला धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. आता बायो प्लास्टिक लक्षात घ्या. म्हणजे प्लास्टिक मध्ये निर्मिती करताना बघा, बायो प्लास्टिक म्हणजे बाकीच्या कचऱ्याचा वापर करून आपण काय करायचं, त्याच्यातनी बायो प्लास्टिक विविध धान्याचा उपयोग करून हे आपण निर्माण करता बॉटला. आता पहा, महाराष्ट्र उद्योग विभाग बघा, उद्योग मंत्री कोण आहे आपले? उदय सामंत. लक्षात घ्या. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला 24 जुलै 2026 ला. बघा, राज्य उद्देश काय आहे? राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करणे आणि पर्यावरणपूरक बायो प्लास्टिकचा काय करणे, चालना देणे. आज आपण प्लास्टिकचा वापर करत आहोत, कुठेही गेलो तर आपण प्लास्टिक वापरतो, ती आपली गरज निर्माण झाली आहे. पण आता आपण बायो प्लास्टिक निर्माण करू. काय करू? बायो प्लास्टिक म्हणजेच काय? बायोडायव्हर्सिटीचा वापर करून जैविक तंत्रज्ञानावर आधारित, बरोबर आहे, म्हणजे ज्याच्यामुळे तुमचा पर्यावरणाला काय होणार नाही, धोका निर्माण होणार नाही. बघा, आता राख्या बघा, बांबू पासून तयार होणाऱ्या राख्या तयार झाल्या मार्केटमध्ये. पण प्रॉब्लेम कसा आहे? महाग आहे. टोप्या बघा, बांबू पासून तयार झालेल्या, लाकडापासून तयार झालेल्या टोप्या आहे. जर तुम्हाला ह्या टोप्या बघायच्या असेल तर आपण जर गेलो चिखलदऱ्याला, आपण जर गेलो महाबळेश्वरला, तर आपण ते घालतो त्या टोप्या आणि फोटो काढतो, बरोबर आहे. विविध प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत. तर पिशव्या सुद्धा बांबू पासून तयार झालेल्या आहेत. चपला सुद्धा आहे. पेन सुद्धा बघा, काही लाकडी पेन आलेले आहे, कारण प्लास्टिकचा वापर करू नये आपण म्हणून. तर बघा काय, कशापासून कच्चा माल आहे. बघा, कोणत्या कच्च्या मालापासून बायोप्लास्टिक हे प्लास्टिक तयार होणार आहे. बघा, कच्चा माल बघा, ऊसाच्या मळीपासून, बघा, त्यानंतर मकाच्या मळीपासून, साबुदाणाचा कंद बघा, साबुदाणाचा कंद असते, त्याच्यापासून साबुदाणा तयार होतात. लक्षात घ्या, हे कंदच असते, लक्षात घ्या. पुढं बटाटे, सेवा बघा, या सगळ्या नूतनीकरणक्षम जैविक स्रोताचा वापर करून बघा, याचा आपण कितीही निर्माण करू शकतो. म्हणून याला काय म्हणतात? नूतनीकरण. काय म्हणू शकतो? नूतनीकरण. कारण हे निर्माण करता येते आपल्याला. याच्यापासून बायोप्लास्टिक तयार केले जाईल. बघा, तुम्हाला प्रश्न येईल, बायोप्लास्टिक तयार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र. कधी घोषणा केली? 24 जुलैला. उद्योग मंत्री कोण? उदय सामंत, बरोबर आहे. बायोप्लास्टिक मध्ये कोणकोणत्या शेतीच्या पिकाचा याच्यात समावेश आहे? ऊस, मका, साबुदाणा, कंद, बटाटे, शेवाळ. पण याच्यात फक्त साबुदाणा जर आलं तर उत्तर नाहीये. लक्षात घ्या, साबुदाणा, कंद आणि साबुदाण्यात फरक आहे. लक्षात घ्या, कारण रॉ मटेरियल असतो, रॉ मटेरियल मधून साबुदाणा आपल्याजवळ तयार होते. लक्षात घ्या तुम्ही, तो फेकलेला असतो, तो रॉ मटेरियल वापर करून आपल्याला कच्च्या मालाचा उपयोग इकडे करायचा आहे. मळी काही कामाचे नाही आपल्याला, याची ऊसाची. लक्षात घ्या. तर हे संपूर्ण जे काही आहे, तर याच्यापासून तुम्हाला बायोप्लास्टिक तयार होणार आहे. तुम्हाला सरळ विचारू शकते, बायोप्लास्टिक मध्ये कोणकोणत्या कच्च्या मालाचा समावेश होतो, यापैकी कोणतं आहे किंवा कोणतं नाही, हे आपल्याला माहित पाहिजे. आज न उद्या बघा, हा प्रश्न ऍग्रिकल्चर मधला करंट अपडेट आहे. हा प्रश्न उद्योग क्षेत्रामधला करंट अपडेट आहे. इंडस्ट्री उद्योग, जे महाराष्ट्र उद्योग धोरण त्याच्यातला करंट अपडेट आहे. हा आहे, तुम्हाला माहिती आहे, सर्वात महत्त्वाचा पर्यावरण मधला करंट अपडेट आहे. आणि हा चालू घडामोडीचा सुद्धा विषय आहे आणि कृषी मधला सुद्धा विषय आहे. करंट अफेअर हे बऱ्याचशा घडामोडी सोबत रिलेटेड असते, बरोबर. त्यामुळे हे लक्षात घ्या. बायोप्लास्टिक काय आहे, तर बघा कोणकोणत्या त्याच्यात धान्याचा मालाचा समावेश होतो. ऊस, मका, साबुदाणा, कंद, बटाटे आणि शैवाल या प्रकारचं. पुढं कारगिल विजय दिवस 26 जुलै. लक्षात घ्या, 26 जुलैला कारगिल विजय दिवस झाला आपला. 1999 ला LOC कारगिल. लक्षात घ्या, कारगिल लक्षात घ्या, कारगिल विजय दिवस. बघा, याला आपण युद्ध म्हणतो, परंतु पॉलिटीमध्ये याला काय म्हणतात, तर लक्षात घ्या, याला युद्ध नाही म्हणत. जर 1999चं जर युद्ध ठरलं, भारताचे युद्ध, लक्षात घ्या, 1962 ला भारताचं युद्ध झालं, 1965 ला भारताचं युद्ध झालं. बघा, भारतातले युद्ध दोनच आहे महत्वाचे, नंतर 1971चं युद्ध, 3च युद्ध भारतात झाले. हे काय मग ऑपरेशन? आता ज्याला माहित नाही आहे तो काय म्हणतो? युद्ध. पण जो पॉलिटीचा विद्यार्थी आहे तो ऑपरेशन म्हणतो.
ऑपरेशन आणि युद्धामध्ये फरक काय आहे? ऑपरेशन हे घोषित असते, अघोषित असते, आणि युद्ध हे घोषित असते. माहिती आहे का? ऑपरेशन आपण एलओसी कारगिल सांगून नाही केलं, 62चं घोषित होतं. लक्षात घ्या, 65चंही घोषित होतं आणि 71चंही घोषित होतं की आम्ही केलंय. लक्षात घ्या, हे ऑपरेशन होतं 1999चा, आणि त्या दिवशी आपण विजय मिळवला म्हणून कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै जो काही 1999ला झालाय, शौर्य पराक्रम बलिदान, बरोबर आहे, आणि 27वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. विसरलो आम्ही, लक्षात घ्या, विसरलो आम्ही. लक्षात घ्या, 26 जुलैला कारगिल दिवस होता. पण जेव्हा भारतात माहितीये का नवीन नवीन काही घडलं ना, लगेच 26/11 हल्ला आम्ही विसरलो आम्ही. पण जेव्हा 26/11 हल्ला झाला तेव्हा बरेच लोक लक्षात ठेवलं होतं की 26/11 हल्ला नेमका काय झाला होता. आज काही काही पोट्ट्याचे स्टेटस मला दिसले, 26 जुलैला 10-12 पोट्ट्याचे स्टेटस होते, कारगिल विजय दिवस. अरे प्रत्येक दिवस ठेवत जा रे, प्रत्येक दिवस ठेवा. तुम्ही स्पर्धा परीक्षा, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात तर राहील ना स्टेटस साठी. नाही यार, हे तारीख हे आहे, हे तारीख हे आहे, खालची थीम तुम्हाला लक्षात राहील. अरे काय करायचं त्याला? बरं 5ही स्टेटस राहिले, 10ही राहिले स्पर्धा परीक्षेचा. चांगला आहे ना, तुम्ही नाही वाचाल, 10 लोक तर वाचाल रे. अरे चांगलं काहीतरी ठेवा, त्याच्यामुळे कळते नाही यार काय चालू आहे काय नाही, बरोबर आहे ना? तर लक्षात घ्या, कारगिल विजय दिवसाचा स्मरण म्हणून आपण 26 जुलै हा दिवस काय ठेवतो? कारगिल विजय दिवस साजरा केला जाते. पुढं भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ, लक्षात घ्या, लक्षात घ्या, 45वे, लक्षात घ्या, जागतिक वारसा स्थळ आपले या ठिकाणी निर्माण झालेले आहे. लक्षात घ्या. तर उत्तर प्रदेशामधील आहे. लक्षात घ्या, उत्तर प्रदेशातील हे महत्वाचे जागतिक वारसा स्थळ आहे सारनाथ. लक्षात घ्या, वाराणसी या ठिकाणचा सारनाथ स्तूप जे आहे ते महत्वाचं आहे. सारनाथ स्तूप 25 जुलै 2026 ला, बघा, प्राचीन नाव आहे ऋषीपतन मृगगाव. सारनाथ हे नाव सारंगनाथ हरियाणाचे स्वामी यांच्या शब्दावरून आलेले आहे. लक्षात घ्या, साधारणतः उत्तर प्रदेशमध्ये ह्या जे काही विविध जागतिक वारसा स्थळ आहे याच्यामुळे साधारणतः उत्तर प्रदेशमध्ये यांची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे. परंतु बघा, या ठिकाणी संगम आहे कोणत्या नद्याचा? बघा, गंगा आणि वरुणा या नद्यांना संगमाजवळ हे सारनाथ स्तूप आहे. लक्षात घ्या, 48वी जागतिक वारसा समिती बैठक बुसान दक्षिण कोरिया इथे झाली. जागतिक वारसा परिषद कुठं झाली? दक्षिण कोरियामध्ये. ठिकाण कुठलं? बुसान. आणि त्याच्यामध्ये भारताचं 45व्या जागतिक वारसा स्थळामध्ये नाव झालेलं आहे, जागतिक वारसा स्थळ. बघा बघा, या ठिकाणी काय आहे जे काही महत्वाचं स्थळ आहे, तर बुद्धांचे पहिले प्रवचन झालं होतं सारनाथला. लक्षात घ्या, गौतम बुद्धांचे सर्वात पहिल्यांदा प्रवचन झालं होतं या सारनाथ स्तंभावरून. बघा, आणि सारनाथ स्तंभ हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याला. पुढे बघा, प्रमुख स्तूप, धमेक स्तूप आणि चौखंडी स्तूप या ठिकाणी आहे, महत्वाचे स्तूप आहे. लक्षात घ्या, धमेक स्तूप आणि चौखंडी स्तूप या सारनाथ स्तंभावर आहे. लक्षात घ्या, वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये. आता बघा, साधारणतः उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी 3 स्थळ होते आणि हे 4थे स्थळ आहे. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक वारसा स्थळ 3 ऑलरेडी होते, आता हे 4थे स्थळ आहे. लक्षात घ्या, सारनाथचं. सारनाथ हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत 1998 पासूनच होते. सरळ सरळ सारनाथ कुठं आहे बाबा? उत्तर प्रदेश, वाराणसी मध्ये. सारनाथ हे कितवे स्थळ आहे? तर हे कितवे आहे? 4थे आहे. सारनाथ या ठिकाणी काय झालं होतं? भगवान गौतम बुद्ध यांचं सर्वात पहिल्यांदा प्रवचन झालं होतं, त्यामुळे तुम्हाला आहे. त्यानंतर याचं तात्पुरतं यादीत नाव कधी गेलं होतं? 1998 ला. बघा, भारतातील एकूण स्थळ 45 पैकी 37 सांस्कृतिक आहे, आणि या सांस्कृतिक मध्ये दिवाळीचा समावेश झाला अलीकडेच. सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये दिवाळी या सणाचा सुद्धा समावेश झाला आहे. लक्षात घे जा, दिवाळीचं वैशिष्ट्य वाचून जा. काय सांगावं, एवढा मोठा आपल्या ट्रेडिशनल नुसार सण आहे आपला, फेस्टिवल दिवाळी, बरोबर आहे. तुम्हाला तेच माहित राहणार नाही दिवाळीबद्दल काही माहिती, एखादा प्राचीन काहीतरी विचारून टाकायचं एखादा दिवाळीबद्दल. नैसर्गिक स्थळ 7 आहे. लक्षात घ्या, नैसर्गिक स्थळ किती आहे आपले? 7 नैसर्गिक स्थळ आहे आणि एक मिश्र आहे, असे टोटल 45 स्थळ आहे आपले. हे माहित करून घ्या. 37, 7 आणि 1 हे लक्षात घ्या, हे पाठच ठेवा एवढा आकडा. पुढे बघा, उत्तर प्रदेश मधले हे 34 स्थळ आहे. पहिले बघा, ताजमहल, आग्रा किल्ला आणि फतेपूर सिक्री. भारतात सर्वात जास्त पर्यटक ज्या ठिकाणी येतात त्याला म्हणतात आग्रा. लक्षात घ्या, ताजमहल. लक्षात घ्या, ताजमहलचा आग्रा किल्ला महत्वाचा आहे तुम्हाला. बघा, ताजमहल पण आहे
आणि त्या ठिकाणी आग्राचा किल्ला पण आहे, त्याच ठिकाणी दोन्ही पण आहे, तिथं एका शहरात आहे. लक्षात घ्या, आग्राचा किल्ला पण आहे आणि ताजमहल पण आहे आणि फतेपूर सिक्री. तर या प्रकारचे भारतामध्ये 45 स्थळ आहे, त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये किती आहे? 4. पण आता आपल्याला रामसर स्थळ, सांस्कृतिक स्थळ, वर्ल्ड हेरिटेज स्थळ कोणकोणते आहे, सगळं सगळं एक यादी आपण पाहून घेऊ याच्यानंतरच्या याच्यातनी. पहा, महाराष्ट्रात 6 युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. महाराष्ट्रात किती आहे? 6. उत्तर प्रदेशमध्ये 4. आता नवीन झालं कुठलं? सारनाथचं. महाराष्ट्रात किती आहे जागतिक वारसा स्थळ? 6. अजिंठा लेणी सर्वात पहिल्यांदा, वेरूळ लेणी 1983, एलिफंटा लेणी 1987, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स सर्वात गजबजलेल्या 2004 ला. पुढे बघा, व्हिक्टोरिया व आर्ट डेको वारसा मुंबई 2018 ला, आणि आता अलीकडे 2025 मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, मराठा मिलिटरी बटालियन. लक्षात घ्या, 2025 ला ह्याला आपण मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातली जागतिक वारसा स्थळ किती? 6. कोणकोणते माहित असलं पाहिजे. भारताचं विचारल. सांस्कृतिक किती? किती? 37. बरोबर आहे. नैसर्गिक वारसा स्थळ किती? 7. आणि मिश्र किती? 1. बरोबर आहे. एकूण जागतिक वारसा स्थळ भारतात किती? 45. पण पोट्टे हो, 44 कोणतं, 43 कोणतं, 42 कोणतं, हे मी तुम्हाला सांगतो. वारसा स्थळ आज चिरफाडच आहे सगळं. बरोबर आहे. महाराष्ट्रातले कोणते लक्षात घ्या, तर महाराष्ट्रातले 6: वेरूळ, अजिंठा, एलिफंटा, छत्रपती शिवाजी टर्मिनस, व्हिक्टोरिया व आर्ट डेको वारसा आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. 6ही तुम्हाला पाठ पाहिजे, 6ही पाठ पाहिजे. लक्षात घ्या. तर याच्यातल्या एकूण आपण आकडेवारी बघूया. पुढं बघा, भारतातील 45 स्थळ आहे, तर सर्वाधिक स्थळ बघा कोणत्या ठिकाणी आहे, तर इटली. बघा, इटली या देशामध्ये सर्वाधिक स्थळ आहे, 61. बघा, इटली 61, चीन 60, चीन 60, जर्मनी 55, जर्मनी 55, फ्रान्स 54, स्पेन 50, भारत 45. बघा, जागतिक घडामोडी, जागतिक वारसा स्थळानुसार योग्य देशाचा क्रम लावा. झाला ना बापू. सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळ कोणत्या शहरात आहे, तर इटलीमध्ये आहे. तर किती? 61 आहे भाव. आम्ही गेलो भारत वाचून आणि विचारलं कायचं? इटलीचं. बरोबर आहे ना. इटली वाचून बघा, एक सगळं दिलं आहे. करंटच्या न्यूज बघा, मी न्यूज घेत असताना मागचं पुढचं तुम्हाला सगळं फायदा व्हावं या प्रकारचं देत आहो. बरोबर आहे. दुर्वेळ झोपू नको. पहा, इटली 61, चीन 60, जर्मनी 55, फ्रान्स 54, स्पेन 50 आणि भारत 45. आता 45चा क्रम बघा, हे माहित पाहिजे पोट्टे हो तुम्हाला. सगळं रेडीमेड देतो रे. 1 मार्क येते, 1 मार्क. लक्षात घ्या. 41, 42, 43, 44 मागचं माहित पाहिजे ना आपल्याला. करंट वाचताना, करंट करताना या प्रकारची माहिती आपल्याजवळ असलीच पाहिजे. बघा, होतं उत्तर प्रदेश, घेतलं महाराष्ट्र, घेतला त्याचा इतिहास, बैठक कुठं झाली ती बैठक सांगितली, भारतातले किती, जगातले किती, आणि भारतातले क्रम 44, 43, 42, 41 हे जर विचारलं तर माहित असावं ना. 41 शांतिनिकेतन. लक्षात घ्या, पश्चिम बंगालचं जो काही विद्यालय आहे महत्वाचं, रवींद्रनाथ टागोर यांचं. लक्षात घ्या, शांतिनिकेतन. 42 होयसळांचे पवित्र मंदिर समूह, कर्नाटक. होयसळाचं लक्षात, बदामीचे चालुक्य. बघा, त्या ठिकाणी कर्नाटकच्या मध्ये होतं. या ठिकाणी होयसळ घराणं होतं महत्वाचं. होयसळ घराण्याचं मंदिर, पवित्र मंदिर समूह कर्नाटकचं. लक्षात घ्या. पुढं 43 मोईनदाम आसाम, मोईनदाम महत्वाचं आहे. पुढं 44 भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश महाराष्ट्रातलं, म्हणजे महाराष्ट्रातलं 4थं जे काही महाराष्ट्रातलं जे काही लष्करी स्थळ आहे 6वं, तर हे कितवं आहे? 44 आहे. आणि आता सारनाथ 45 आहे. 43 मोईनदाम आसाम, 42 होयसळाचे मंदिर आणि 41 शांतिनिकेतन. तर या प्रकारचे आपले भारतातील जागतिक वारसा स्थळ, सर्वाधिक स्थळ असलेले राष्ट्र. बरोबर आहे. आणि या प्रकारचे जागतिक वारसा स्थळ आपण या ठिकाणी घेतलेले आहे. बघा बरोबर, अतिशय इम्पॉर्टंट आपण वाचणं गरजेचं आहे. कॉमनवेल्थ गेम्स सुरू झाले ग्लासगो, स्कॉटलँड. मागच्या वेळेस आपण बघितलं, मागच्या लेक्चरला आपण करंटच्या बघितलं कॉमनवेल्थ गेम्स काय आहे,
किती संघ सहभागी आहे? सर्वात जास्त संघ यावेळेस आहे आणि भारताचा सर्वात मोठा संघाचा चमूह जात आहे आणि सर्वात जास्त कुठले जात आहे? ऍथलेटिक वाले. हे मागच्या लेक्चरला सांगितलं बरोबर आहे. आता त्या ग्लासगो स्पर्धेबद्दल जास्त वाचायचं नाही. आता तुम्हाला माहिती आहे आपली ध्वजवाहक होती मीराबाई चानू. लक्षात घ्या, ध्वजवाहक लक्षात घ्या. आणि या ठिकाणी भारोत्तोलनमध्ये यांनी गोल्ड पदक जिंकलेलं आहे. भारोत्तोलनमध्ये लक्षात घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे जे साईखोम मीराबाई चानू. लक्षात घ्या, खेळाडू साईखोम मीराबाई चानू. भविष्यात याच्यावर पिक्चर येईल. तसं मेरी कोमवर आलं पिक्चर. प्रियंका चोप्रानं भूमिका केली होती मेरी कोम. बरोबर आहे. 3 लेकराची आई असून सुद्धा गोल्ड मेडल जिंकणारी मेरी कोम. बरोबर आहे. पुढे बघा, महिलांच्या मीराबाई चानू यांनी 48 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बघा सुवर्ण पदक. बघा खेळ भारोत्तोलन. राज्य कुठली आहे? मणिपूर. मणिपूर राज्य. बघा मणिपूर एका बाजूला पेटतोय परंतु खेळाची जिद्द आणि चिकाटी इकडे लोक वारंवार आपल्याला पदक मिळवून देतात. बघा पुढं वजन 48 किलो किंवा 49 किलो वजनी गटात याने काय केलं? या प्रकारची कामगिरी केलेली आहे. बघा कॉमनवेल्थ गेम्स 2026. बघा साधारणतः टोकियो ऑलिम्पिक मध्ये, बघा टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं. कोण? मीराबाई चानू यांनी. हे माहित पाहिजे आपल्याला. आता सुवर्ण पदक सगळ्या गावाला माहित आहे. ग्लासगो स्कॉटलँड मध्ये यांनी सुवर्ण पदक जिंकलं. पण मीराबाई चानू, आयोग प्रश्न कसा विचारते, मीराबाई चानून कोणकोणते पुरस्कार भेटले? मीराबाई चानून कोणकोणत्या मध्ये सुवर्ण पदक जिंकले? कुठं रौप्य पदक जिंकले? आपल्याला फक्त सुवर्ण पदक. अरे मागचं वाचून द्यावं लागते. जागतिक भारोत्तोलन अजिंक्य स्पर्धामध्ये 2017ला सुवर्ण पदक. बघा टोकियो ऑलिम्पिक आवश्यक आहे. हे आवश्यक आहे ऑलिम्पिक. पुढं राष्ट्रकुल खेळ 2018 2022 मध्ये सुवर्ण पदक आणि 2026 मध्ये परत सुवर्ण पदक. बघा राष्ट्रकुल मध्ये यापूर्वी मीराबाई चानू यांनी लक्षात घ्या 2018 2022 ला सुवर्ण पदक मिळवलं आणि कॉमनवेल्थ मध्ये 2026 ला सुवर्ण पदक मिळवलं. आशियाई चॅम्पियनशिप 2021 मध्ये कांस्य पदक. आशियाई चॅम्पियनशिप मध्ये 2021 ला कांस्य पदक. टोकियो ऑलिम्पिक मध्ये काय भेटलाय? रौप्य. टोकियो ऑलिम्पिक मध्ये काय भेटलं? रौप्य. लक्षात घ्या, तुम्ही लक्षात घ्या रौप्य पदक. रौप्य म्हणजे त्या सिल्वरच्या खाली असते. लक्षात घ्या, सिल्वर गोल्ड, गोल्डच्या नंतर रौप्य म्हणजे 25 वर्ष असते. 25 गोल्ड म्हणजे 50 या प्रकारचं. बघा पुढं टोकियो ऑलिम्पिक मध्ये भेटलं त्यांना. पुढं त्यांचे मिळालेले विविध क्रीडा पुरस्कार. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2018चा. मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो. राष्ट्रीय क्रीडा दिन. राष्ट्रीय क्रीडा दिन. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस कधी आहे? 29 ऑगस्ट. जे जन्म तुम्हाला राजीव गांधी यांचा पण आहे. आणि काँग्रेस सरकारनं हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केलेला होता. अक्षय ऊर्जा. अक्षय ऊर्जा दिवस. मेजर ध्यानचंद तुम्हाला माहित आहे याचं पहिले नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. त्यांचा जन्मदिवस होता म्हणून. परंतु नरेंद्र मोदी सरकारनं हा नाव बदललं आणि या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर केला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना हॉकी खेळातला जादूगार म्हणतात. बरोबर आहे. आणि पद्मश्री पुरस्कार 2018ला. बरं आहे, सोपं आहे. दोन्ही एकाच वर्षी आहे बाबा. पद्मश्री पण 18 आणि मेजर ध्यानचंद पण 18. पुरस्कार महत्वाचे आहे. मीराबाई चानू यांना टोकियो मध्ये भेटलं यांना कांस्य पदक 2018लाच आहे. 2020 ला आहे. लक्षात घ्या टोकियो ऑलिम्पिक. बघा आयोजक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाबद्दल आपण मागच्या लेक्चरला बघितलंय पण तरी थोडं सांगतो. आयोजक आहे ग्लासगो स्कॉटलँड. स्पर्धेचा कालावधी 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026. बघा वेटलिफ्टिंग स्पर्धा कालावधी झाला तो काही संपला. बघा वेटलिफ्टिंगचे ठिकाण वगैरे दिले आहे, काही घेणं देणं नाहीये. तर बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही झालेली आहे ग्लासगो स्कॉटलँडला. उद्या ही संपून जाईल. आपल्याला पूर्ण चार्ट बघायचा आहे शेवटचा. भारतानं रौप्य किती जिंकले, भारतानं सुवर्ण किती, भारतानं कांस्य किती, भारताचा क्रमांक किती, कोणता देश नंबर 1 ला आहे, कोणता सेकंडला आहे, कोणता थर्डला आहे, हे तुम्ही माहिती घेजाल. बरोबर आहे. पेपर मध्ये येत राहते. टेलिग्रामला आपण न्यूज टाकत राहतो सिंगल मध्ये. बरोबर आहे. तर या प्रकारची मीराबाई चानू यांना सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. मणिपूरची लेडी. लक्षात घ्या. भारताचे नवीन शिक्षण मंत्री झाले धर्मेंद्र प्रधान गेले आणि प्रल्हाद जोशी आले. कोण आले? धर्मेंद्र प्रधान गेले आणि जोशी बुवा इथं आले.
बघा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची बघा शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचं खातं गेलेलं आहे. धर्मेंद्र प्रधानचं खातं काऊन गेलं तुम्हाला माहित आहे. नीटचा घोटाळा, नीट संदर्भात सुद्धा एनटीए बरखास्त करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या एनटीए जे आहे परीक्षा बोर्ड नीट तयार करणार हे पूर्ण बरखास्त केलेलं आहे आणि या संदर्भात चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे. नंदन निलकेनी हे सुद्धा आहे पुढे मी सांगतो तुम्हाला. नंदन निलकेनी जे UIDA चे अध्यक्ष होते ज्याने भारतात आधार सुरू केलं तेमली या गावापासून नंदुरबार पासून आधाराची सुरुवात तेमली नंदुरबार पासून काँग्रेसच्या काळात सुरू झालं होतं आणि नंदन निलकेनी हे त्याचे काय होते प्रमुख होते. चला बघा तर आता नवीन शिक्षण मंत्री झालेले आपले कोण झालेले आता प्रल्हाद जोशी. हे काही विचारणार नाही तुम्हाला काही प्रश्न, फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून करंट मध्ये घेतलेलं आहे. पुढं हे बघा नंदन निलकेनी समिती बघा इन्फोसिसचे सहसंचालक आहे UIDAI प्रकल्प, याला आपण आधार प्रणाली म्हणतो. लक्षात घ्या याचे शिल्पकार बघा. परीक्षा बघा समितीचे नाव आहे परीक्षा सुधारणावरील उच्चाधिकार कार्यदल समिती. परीक्षा सुधारणा बघा भारत असा राष्ट्र आहे की जिचं पेपर इतके फुटू राहिले की काय करावं. कुठं पेपरले जाऊन आला तर तो पहिले विचारते फुटला का कुठं, कारण गॅरंटीच नाही आहे. बरोबर आहे ना. इतका पेपर फुटत असेल तर हे सरकारचं अपयश आहे, ते कोणतंही असो, कारण शेवटी भारत सरकार आहे. लाच कोणाची जाते भारताची जाते. भारतात कोण राहते आपण राहतो आणि म्हणून आपण बोलणार आहोत. मला सांगा ना अरे ज्याच्या हातात खाऊ वाटप आहे आणि त्याच्या हातात जर आपण सगळं दिलं असेल तो जबाबदार आहे. मग ते चोरी जर झाली असेल तर पेपर फुटलेला जबाबदार सरकार नाही तर मग दुसरं राहणार आहे का. पहा तर या ठिकाणी उच्चाधिकार समिती नेमलेली आहे. घोषणा व नियुक्ती केंद्र सरकार करणार आहे. बघा आता बघा पार्श्वभूमी नीट आणि UG सह इतर राष्ट्रीय व राज्य स्तरावर स्पर्धा आहे याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार गैरव्यवहार याची पारदर्शकपणे काय करायची आपल्याला पूर्ण माहिती तपासायची आहे. यासाठी नंदन निलकेनी समिती बघा पूर्व हो नंदन निलकेनी समितीतली कोण कोण सदस्य आहे हे वाचून जा लागल. INP आहे पाहून घ्या तुम्ही. नंदन निलकेनी लक्षात घ्या. एवढा मोठा गाजला भारत माहितीये का. भारताच्या बाहेर मोर्चे झाले ना. मग नंदन निलकेनी समिती विचारला कशा संदर्भात आहे. नीट परीक्षा व इतर परीक्षाचा उच्चाधिकार चौकशी करण्यासंदर्भातची समिती, त्याचं नाव आहे नंदन निलकेनी समिती. तर ह्याच्यातले सदस्य बघा हे सदस्य वाचून जायचे आहे. बघा पूर्ण अध्यक्ष आहे नंदन निलकेनी. एस सोमनाथ कोण आहे माजी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ. बघा पुढं तपन डेका माजी संचालक इंटेलिजन्स ब्युरो IB. लक्षात घ्या. प्राध्यापक V कामकोटी संचालक IIT मद्रास. अनिता कारवाल माजी केंद्रीय शिक्षण सचिव. पुढे बघा अमृतलाल मीना लॉजिस्टिक आणि प्रशासकीय तज्ञ. बघा महत्वाची समिती नंदन निलकेनी अध्यक्ष आहे. या प्रकारची केंद्र सरकारने समिती नेमलेली आहे. हे पाठ करून जावं लागेल तुम्हाला. हे सदस्य वाचावे लागेल. आपल्या भावाचं आपल्या बहिणीचं नाव माहित नसतं चालत, पण या कमिटीच्या सदस्याचे नाव माहित असणं गरजेचं आहे. बघा एस सोमनाथ माजी इस्रो अध्यक्ष, तपन डेका माजी संचालक इंटेलिजन्स ब्युरो प्राध्यापक, V कामकोटी संचालक IIT मद्रास, अनिता करवाल माजी केंद्रीय शिक्षण सचिव, अमृतलाल मीना लॉजिस्टिक आणि प्रशासकीय तज्ञ. तर या प्रकारची आपण समिती नेमलेली आहे. बरोबर आहे. महत्वपूर्ण समिती आहे. त्या समितीचा अभ्यास करा आणि त्याचा अहवाल ते नंतर येईल. पुढे बघा 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन. जागतिक निसर्ग संवर्धन दिन. पर्यावरण दिन वेगळा. कुठला आहे पर्यावरण दिन 5 जून. बघा 20 मार्च 21 मार्च 22 मार्च 23 मार्च हे सगळे पर्यावरणासंदर्भातचे दिवस आहे. कुठं पृथ्वी दिन आहे, कुठं वसुंधरा दिवस आहे, कुठं जल दिन आहे. 20 21 22 23 हे सगळे दिवस आहे. आणि इथं बघा आपण 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन. बघा पर्यावरणाचे व हरित सुधारणाचे संवर्धन करूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया या संदर्भातचा 28 जुलै हा दिवस आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे निसर्ग संवर्धन दिन. बघा उद्देश काय आहे. हवामान आणि हवामानातलं प्रदूषण बदल या सगळ्यांचं संवर्धन करणं आणि पृथ्वीचं रक्षण करणं. बरोबर आहे. यासाठी या दिवस झाडे लावलं पाहिजे, मातीचं संरक्षण केलं पाहिजे. बरोबर आहे. रसायनाचा वापर कमी केला पाहिजे.
बरोबर आहे. ह्या प्लास्टिकचा वापर आपण कमी केला पाहिजे. या सगळ्यासाठी आपण जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आहे. कारण आपल्याला फुकटात जे काही गोष्ट भेटते ना आज, तो आपल्याला श्वास, निसर्गामार्फत पाणी. माहित आहे का? पाणी पाणी मागत होते लोक, एका दिवसात दाखवलं ताकद माहिती किती आहे. एकाच दिवसात हे इथं पूर, हे तिथं पूर. बरोबर आहे ना? वरच्याले चॅलेंज नाही करायचं. आला ना काय करल तुम्ही विचार नाही करू शकत. तबाही करून टाकू शकते तो. कारण आसाम पाहून या तुम्ही. अरे भले भले घर डुबू राहिले आसाम. आपल्या इकडे पाहिलं असं, दोन मुली, आई आणि वडील त्या कुपटीजवळ. लक्षात घ्या, कुपटीजवळचे लोणीत गावचे. लक्षात घ्या, ते सगळे लोक फोर व्हीलर सह वाहून गेले. धाडसी वृत्ती करायचं नाही, धाडस दाखवायचं. पण कुठं दाखवायचं, काय दाखवायचं ठरवून घ्यायचं. माहित आहे का? आग पाणी याच्या समोर कोणाच काही चालत नाही बरं. आग आणि पाणी म्हणून याला अग्निदेवता, जलदेवता उगच नाही म्हणत लोक. उगच नदीचं पाय नाही पडत, तिला जलदेवता आहे. ती वायू देवता आहे, निसर्ग देवता आहे. हवा, अरे हवा तुम्ही उडून काय भल्या भल्या बिल्डिंग पाडते, तुम्ही काय छटाक भर. बरोबर आहे. हवा खतरनाक आहे, पवन त्याचा कधी नाही करायचा. वायू देवता त्याला म्हणतात. कारण याच्या पुढं माणसाचं काहीच नाही चालत. पहा, तर या प्रकारचं तुम्हाला याचं संवर्धन करायचं आहे. आणि या संदर्भाच्या या घडामोडी आपण इथे सांगितलेल्या आहे. दिवस फक्त माहित असलं पाहिजे. चला, भारतातील पहिली सफारी, नाईट सफारी आणि जगातील 5वी नाईट सफारी. बघा बघा प्रकल्पाचे नाव कुकरेल नाईट सफारी आणि डे प्राणी संग्रहालय. लक्षात घ्या, ठिकाण कुकरेल आरक्षित वनक्षेत्र, लखनौ, उत्तर प्रदेश. बघा, जे काही आरक्षित वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी नाईट सफारी म्हणजे तुम्हाला रात्री सुद्धा काय करता येईल, प्रवास करता येईल. ते प्राणी संग्रहालयामध्ये भारतातलं पहिलं आहे असं, लखनौ मधलं. जगातलं कधी आहे, 5वं आहे. लक्षात घ्या, भारतातलं पहिलं नाईट सफारी भारतातली कोणत्या शहरात सुरू झाली आहे, कोणत्या प्राणी संग्रहालयातनी, तर लखनौ, उत्तर प्रदेश. त्याचं नाव आहे कुकरेल आरक्षित वन संरक्षेत्र. लक्षात घ्या, कुकरेल आरक्षित वन क्षेत्र. बस झालं. नाईट सफारी कुठं, नाईट सफारी उत्तर प्रदेश. बघा, उत्तर प्रदेश आज 2 नावासाठी आलं. बरोबर आहे ना, 2 साठी आहे. आपण सगळ्यात जागतिक वारसा स्थळ पण सांगितलं सर्वात पहिल्यांदा, आणि आता हे सांगत आहोत आपण. तर उत्तर प्रदेश लक्षात घ्या. पुढे चला, भारतातील पहिली नाईट सफारी व जगातील 5वी. बघा, जगातल्या कोणकोणत्या नाईट सफारी कोणकोणत्या शहरात आहे, कोणकोणत्या देशात आहे. बघा, जगातील पहिली नाईट सफारी कुठे आहे, सिंगापूर. बघा, जागतिक घडामोडी वाचून जा तुम्ही. राज्य वाचता, देश वाचता आणि जग विचारते. बरोबर आहे ना. पुढं थायलंड, चीन, इंडोनेशिया. लक्षात घ्या, तर या धर्तीवर भारतात आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा नाईट सफारी कुठं, सिंगापूर. सेकंड थायलंड, थर्ड चीन, फोर्थ इंडोनेशिया, 5 मध्ये कुठं, लखनौ, उत्तर प्रदेश, भारत. लखनौ, उत्तर प्रदेश, भारत. म्हणजे नाईट सफारी मध्ये आपण काय करू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो प्राणी बघायला सांगण्यासाठी. आणि हे पहिलं आपण लखनौ मध्ये आरक्षित वनामध्ये या प्रकारचा प्रयोग आपण सुरू केलेला आहे. चला, पुढचे घडामोड बघायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघाची संख्या 29 जुलै. बघा, 29 जुलै. बघा, आपल्याला वाघाची संख्या माहित पाहिजे. बघा, सर्वात जास्त वाघाची संख्या मध्य प्रदेश मध्ये आहे, नंतर कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या मध्य प्रदेश मध्ये आणि कर्नाटक मध्ये फायटिंग चालू राहते वारंवार. व्याघ्र जनगणना दर किती वर्षांनी होते, 4 वर्षांना. लक्षात घ्या, व्याघ्र जनगणना दर 4 वर्षांना होते. तर वाघाची संख्या बघा, 2006 ला 1411 वाघ होते भारतात, 2010 ला 1706 वाघ होते, 2018 ला 2967 वाघ होते, 2022च्या जनगणनेनुसार भारतात 3167 वाघ आहे. 3167 म्हणजे वाघाची संख्या वाढ राहील. दिवसेंदिवस वाघाची संख्या वाढली पाहिजे. मग तुम्हाला माहित आहे, वाघीण जेवढे जास्त राहील तेवढं वाघ वाढल. लक्षात घ्या, म्हणून वाघ असणं हे जंगलाचा राजा आहे. जंगलाचं संरक्षण होऊ शकते. वाघ जर नसते तुम्ही काही असू शकता, दिवसा ढवळ्या काय करू शकता, चोरी करू शकता. लाकडं, चंदन, काय काय नाही भेटत. निसर्ग हे एवढं मोठं संसाधन आहे, ते खूप मोठं आहे. म्हणून जंगलाचा राजा म्हणून वाघ आहे. वाघाचे राज्य मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र. लक्षात घ्या, 4 राज्यामध्ये वाघाची संख्या जास्त आहे. आता मध्य प्रदेश नंबर 1 ला आहे, कर्नाटक सेकंडला आहे आणि उत्तराखंड 3 ला आहे, महाराष्ट्र 4 ला आहे. तर ही वाघाची संख्या. आता वाघांचं संरक्षण करणे, बरोबर आहे, वाघाचं महत्व वाढवणे, यासाठी व्याघ्र दिनाची संकल्पना केलेली आहे आपण 29 जुलै. सर्वात पहिल्यांदा जिम कार्बेट राष्ट्रीय वन उद्यान आसाम मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, वाघाची काय केली होती, आपण जनगणना केली होती. आणि तो जिम गार्बेट हे नॅशनल पार्क होतं सर्वात पहिल्यांदा. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे आपण याची गणना केली होती. वाघाचे काही महत्वाचे संग्रहालय महाराष्ट्रातले बघा, व्याघ्र प्रकल्प बघा, महाराष्ट्रातले विविध प्रकारचे व्याघ्र प्रकल्प आहे.
ताडोबा अंधारी सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा अंधारी चंद्रपूर येथे सर्वात जास्त वाघाची संख्या आहे महाराष्ट्रात. वाघाची संख्या असलेलं सर्वात मोठं, वाघाची संख्या सर्वाधिक कुठं? ताडोबा. ताडोबा अंधारी आहे, लक्षात घ्या. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघा, वाघाचं सर्वात मोठं क्षेत्रफळ, महाराष्ट्रात सर्वात मोठं मोठं असलेलं व्याघ्र क्षेत्र ते म्हणजे मेळघाट. याला काही गुगामल सुद्धा म्हणतो आपण, गुगामल किंवा मग याला मेळघाट सुद्धा म्हणतो, लक्षात घ्या. तर हे सर्वात मोठे आहे. कशानं? क्षेत्रफळानं. क्षेत्रफळानं मोठं, लक्षात घ्या. आणि क्षेत्रफळानं सर्वात मोठा, सर्वात लहान, लक्षात घ्या. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे सर्वात लहान आहे. याला दुसरं नाव आहे चांदोली सुद्धा म्हणतात, चांदोली सुद्धा म्हणतात. आणि वस्तीमध्ये असणारं, मानवी वस्तीमध्ये असलेलं व्याघ्र प्रकल्प म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातलं. बघा, या प्रकारचे विविध प्रकारचे व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, मेळघाट आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प आहे, वर्धा नागपूरच्या दरम्यानच. लक्षात घ्या, या प्रकारचे विविध व्याघ्र प्रकल्प तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सर्वात लहान चांदोली क्षेत्रफळानं, सर्वात मोठं कुठलं? गुगामल किंवा मग आपलं त्याला धारणी किंवा त्याला मेळघाट म्हणतो आपण, बरोबर आहे. ते धारणीमध्ये आहे, परतवाडाच्या नंतरचा संपूर्ण जो भाग आहे. आणि वाघाची संख्या सर्वात जास्त असलेलं कुठलं? ताडोबा. ताडोबा अंधारी किंवा मग ताडोबा, लक्षात घ्या. चंद्रपूर जिल्ह्यात जे वास्तव असलेलं सर्वात मोठी वाघाचं संख्या त्या ठिकाणी आहे. पुढे चला, नाविकरणीय ऊर्जा वाढ. नवीकरणीय म्हणजेच काय? आता सोलर ऊर्जा असेल, जे काही टेक्निकल असेल, पुनरुत्पादन, लक्षात घ्या. अक्षय ऊर्जा किंवा याला पुनरुत्पादन ऊर्जा आपण याला म्हणतो. नैसर्गिक स्रोतापासून सतत निर्माण होणारी ऊर्जा याला म्हणतो आपण नवीकरण, लक्षात घ्या. याला नवीकरण ऊर्जा असं म्हणतो, अपारंपरिक ऊर्जा म्हणत नाही. बघा, हे सतत निर्माण होत राहते. याच्यामध्ये नवीकरण ऊर्जेतली पहिले 3 राज्य बघा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र. आणि हे सोलर आघाडीवर आहे, हे 3 राज्य. कारण माहितीये का, भारतामध्ये सोलर अलायन्स निर्माण करण्यासाठी जगामध्ये नरेंद्र मोदीनं अजेंडा नेमलेला आहे युनो मध्ये, म्हणून सबसिडी देऊ राहिली आहे की जास्तीत जास्त सोलर प्रकल्प व्हावं. आणि चांगली गोष्ट आहे, ऊर्जा आहे, वरचं सोलर भेटत आहे, नॅचरल आहे ना, वापर करू ना. कशाला विजेचा वापर करू? आज इलेक्ट्रिक गाडी आल्या ना प्रत्येकाच्या जवळ बऱ्यापैकी. आज 50 ते 60% इलेक्ट्रिक गाडी आल्या. आणि ज्याच्या ज्याच्या घरी वरून सोलर आहे ना, करा चार्जिंग. पिणाऱ्या गाड्या आल्या का गेले, बरोबर आहे ना. आणि त्याचं काही गाड्याचं स्पीड कमी आहे, पण काही गाड्या आता स्पीडवाल्या आल्या, बरोबर आहे ना. सोलर हे नॅचरल आहे आणि पुनर्नवीकरण आहे, म्हणून नवीकरण ऊर्जेत पहिले 3 राज्य, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र. फक्त एवढं लक्षात घ्या. बाकी आता नवीकरण ऊर्जा म्हणजे काय? अक्षय ऊर्जा, जे संपत नाही, परत निर्माण होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे. चला, पुढची घडामोड बघा. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2026 बघा, विविध क्षेत्रातल्या पुरस्कार विजेते लोक बघा. चित्रपटामधले विविध बघा, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार बघा, पंडित हृदयनाथ मंगेशकर बघा, ज्येष्ठ संगीतकार व संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा भाऊ, लक्षात घ्या. पुढे बघा, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसाद ओक यांना भेटलेला आहे. अभिनय, दिग्दर्शक आणि निर्मिती क्षेत्रातील कामगिरी बघा, महत्वाचे घेतलेलं आहे, चित्रपट काढलेला आहे तुम्हाला. पुढे बघा, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान बघा, सलीम खान सलमान खानच्या वडील जे महत्वाचे आहे, चित्रपटाच्या पटकथा दिग्दर्शक महत्वाचे आहे त्यांच्या. पुढं राज कपूर विशेष योगदान पुरस्कार राणी मुखर्जी बघा, राणी मुखर्जी हिंदी चित्रपटातील अष्टपैलू कामगिरीसाठी बघा, तुम्हाला मर्दानगी पिक्चर होता, त्याच्यानी अष्टपैलू त्यांची कामगिरी होती महत्वाची, बरोबर आहे. तर या प्रकारचे चित्रपट आणि ह्या तुम्हाला प्रसाद ओक यांनी जो काही आहे, कोण बघा तो ठाण्याचा कोण तो धर्मवीर 2, धर्मवीर 1, बरोबर, आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट काढलेला आहे. आणि यासाठी प्रसाद ओक यांना महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. तर महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार बघा, हे वाचलं तरी चालते, नाही वाचलं तरी चालते, याची एवढी गॅरंटी नाही की येईल म्हणून बघा, पण असावं. कारण महाराष्ट्राने तुम्हाला माहित आहे, दादासाहेब फाळके काही असतं चित्रपट ते आपल्या वाचा लागते, पण व्ही शांताराम कधी जर विचारलं काही सांगता येत नाही. बघा, सुरुवात बघा 1962 नंतर ही झालेली आहे. आता उद्देश काय राहते तुम्हाला माहित आहे, चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देणे, कलाकाराला अभिनयाला काय देणे, प्रोत्साहन देणे, बरोबर आहे. आता बघा, 3 मुख्य पुरस्कार आहे महाराष्ट्रातली चित्रपट क्षेत्रातले, कोणकोणते बघा. प्रथम पुरस्कार बघा, दादासाहेब फाळके पारितोषिक. दुसरं बाबूराव पेंटर पारितोषिक. तृतीय आहे मास्टर विनायक पारितोषिक. बघा, सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार आहे हे खालचे सगळे.
व्ही शांताराम जीवन गौरव, व्ही शांताराम विशेष योगदान, राज कपूर विशेष योगदान. चित्रपटातले महाराष्ट्रातले विविध पुरस्कार कोणकोणते त्याचे नावं फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे माहिती करून घ्या कोणकोणते चित्रपट आहे, पुरस्कार आणि त्याचे नावं. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, हे वाचून जा. जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस लक्षात घ्या 30 जुलै. 30 जुलै बघा, आयोजक आहे संयुक्त राष्ट्र संघ. पहिले आयोजन 2014 मध्ये केलं. बघा, लोकांना मानवी तस्करीच्या धोक्याची आणि त्यामागील विविध कारणाची जाणीव करून देणे यासाठी आहे. बघा, मोठ्या प्रकारचं मानवीची काय होत आहे, बळी होत आहे. बघा, काही मानवी तस्करी बघा, टोळी लहान मुलाला उचलून नेणे, कोणाचा डोळा निकामी करणे, कोणाचा हात काढणे, कोणाचा किडनी चोरणे, या प्रकारची मानवी तस्करी आपण म्हणतो. कारण बऱ्याच ठिकाणी लहान बाळाचं सुद्धा टोळी आहे की प्रेग्नेंट झाल्यानंतर महिला बाळ दिल्यानंतर मुलाचं चोरी होते, मुलीची चोरी होते, ऑपरेशन करताना काही तस्करी होते. म्हणून या प्रकारचं तस्करी होऊ नये म्हणून या प्रकारचं याच्या विरोधात संरक्षण देण्यासाठी 30 जुलै हा दिवस जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस म्हणून साजरा केला. काहीच लक्षात नाही घ्यायचं, 30 जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस आहे. फक्त एवढं लक्षात घ्या. आज बिनकामाच्या गोष्टी जी आहे हे बघा, हे महत्वाचं आहे. आज त्यांचा जन्मदिवस. बघा, पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 2 ऑगस्ट 2026 ला म्हणजे उद्या राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूरला होणार आहे. लक्षात घ्या, दसरा चौक कोल्हापूरला. आयोजक सत्यशोधक इतिहास परिषद हे आयोजक आहे. उद्दिष्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा साहित्य व परिवर्तनवादी विचारांचा नव्या पिढीपर्यंत प्रसार करणे. बघा, अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व आहे पण अण्णाभाऊ साठे. पण ह्या माणसाला जेवढं मान सन्मान भेटायला पाहिजे तेवढं भेटलं नाही. पण ह्या माणूस प्रस्थापिताविरुद्ध यानं आश्रय उभारलं होतं, लक्षात घ्या. आणि आज महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचा राज्य सरकारकडून अनोखा सन्मान 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा होणार आहे. वाचन प्रेरणा दिवस कोणाचा दिवस आहे? एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस. आणि लेखन प्रेरणा दिवस अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट लेखन प्रेरणा दिवस. लक्षात घ्या पूर्व, लेखन प्रेरणा दिवस. कारण याचं लेखनच तेवढं आहे. याचे साहित्य बघा महत्वाचे. पुढे बघा, या साहित्य संमेलनाचे काही अध्यक्ष होणार आहे. संमेलनाध्यक्ष बघा कुठे होत आहे, कोल्हापूरला होत आहे. पहिलं आहे 2 ऑगस्टला श्रीपाल सबनीस. बघा, श्रीपाल सबनीस लक्षात घ्या. उद्घाटक शाहीर दिलीप सावंत. उद्घाटक कोण आहे? शाहीर दिलीप सावंत. स्वागताध्यक्ष डॉक्टर डी.वाय. जमादार. डॉक्टर डी.वाय. जमादार. कवी संमेलन अध्यक्ष अनिल ममाने. निमंत्रक डॉक्टर कपिल राजहंस व मदन पवार. बघा, काही विचारत नाही. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूरला होणार आहे, पहिला आहे, बरोबर आहे. आणि श्रीपाल सबनीस त्याचे कोण आहे? अध्यक्ष. उद्घाटक विचारत नाही, अध्यक्ष विचारतात. श्रीपाल सबनीस पहिलं साहित्य संमेलन. आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा कुठला दिवस म्हणून साजरा करायचा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलाय? लेखन दिवस. 1 ऑगस्ट दिवस आहे लेखन दिवस. तर या प्रकारचं साहित्य संमेलनाचे साहित्य बघा. महत्वाचे या याच्यानी काय काय होणार आहे कार्यक्रम बघा. परिसंवाद अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जाती अंताचा विचार. पुढे बघा, अध्यक्ष डॉक्टर आलोक जत्राटकर. बघा, त्यानंतर वक्ते बघा डॉक्टर वैशाली चौगुले व राहुल सावदुरीकर. बघा, हे काही तुम्हाला विचारणार नाही, हे आपण वाचायचं फक्त म्हणून मी टाकलेलं आहे. पण हे काही तुम्हाला विचारणार नाही. जे महत्वाचा डाटा आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. त्याचे साहित्य बघा. पुढचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची थोडक्यात आपण माहिती घेऊया. बघा, पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. टोपण नाव अण्णाभाऊ साठे. माहितच नाही तुकाराम भाऊराव साठे. पुढं जन्म 1 ऑगस्ट 1920 वाटेगाव तालुका शिराळा जिल्हा सांगली. मृत्यू 18 जुलै 1969. पुढे बघा, स्थान व ओळख लोकशाही दलित साहित्याचे संस्थापक, जनक व कामगार व शोषित वर्गाचे लोककवी. भरपूर लोकसाहित्य व दलित साहित्य लिहिलेले आहे अण्णाभाऊ साठे यांनी, बरोबर आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांची कामगिरी आपल्याला माहित आहे की सर्वात महत्वाची कादंबरी यांची आहे फकीरा. सर्वात महत्वाची कादंबरी आहे फकीरा. लक्षात घ्या. आबासाहेब बागुल जेव्हा मी जात चोरली त्यानंतर तुम्हाला माहित आहे किती करा कावली माझी मैना वाऱ्यावर राहिली, बरोबर आहे. या प्रकारचा सुद्धा त्यानं विविध शाहिरीच्या मार्फत अण्णाभाऊ साठे यांनी यांचं लेखन महाराष्ट्रासाठी अजरामर आहे. जातीमध्ये धर्मामध्ये महाराष्ट्र धर्म आपला बोललाय यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे विविध लेख आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं पहिलं साहित्य संमेलन आपलं होत आहे कोल्हापूरला. चांगली गोष्ट आहे, पहिल्यांदा काहीतरी आठवलं.
अजिंक्य रहाणे यांची निवृत्ती झालेली आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राचा खेळाडू सर्व प्रकारमधून म्हणजे सर्वच फॉर्मॅट मधून यांनी निवृत्ती घेतलेली आहे. फक्त आपल्याला एवढं माहित पाहिजे की आपला भारताचा खेळाडू अजिंक्य रहाणे, अजिंक्य मधुकर रहाणे यांचं काय झालेलं आहे, निवृत्ती झालेली आहे. बघा साधारणतः कारकिर्दीतली महत्वाचा सुवर्णक्षण याचं बघा 2021 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थित भारताचे नेतृत्व केलं आणि शतक झळकवून भारताला पुनरागमन करून दिलं आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातृभूमीत 2-1 पराभूत करून ऐतिहासिक मालिका जिंकली होती. पुढे बघा कर्णधार म्हणून विक्रम बघा 6 कसोटी सामन्यापैकी 4 विजय आणि 2 हार झाली. एकही सामन्यात त्याचा पराभव नाहीये. विचारणार नाही पण माहिती असावं अजिंक्य रहाणे पुढचा आहे, महाराष्ट्राचा खेळाडू आहे. सर्वच क्रिकेट म्हणून त्याने काय घेतलेली आहे, निवृत्ती घेतलेली आहे. बाकी काही घेणदेण नाही त्याच्यातलं. अजिंक्य रहाणे फक्त हे थोडक्यात कुठल्या संघाचा तो आयपीएल बघा, आयपीएल मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफी विजेतेपद घेतलेलं आहे 2023-24. आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स 2023 चा तो विजेता खेळाडू आहे आणि कोलकाता नाईट रायडर्स करून सुद्धा तो खेळलाय. सध्या तो केकेआरचा कर्णधार परत घुसवलेला आहे. केकेआर जे आहे श्रेयस अय्यरला काढलं आणि केकेआरचा यांना बनवलं, तसं केकेआर संपूर्ण पाण्यात डुबलं. बरोबर आहे. अजिंक्य रहाणे यांची निवृत्ती झाली. बघा बरोबर जागतिक वारसास्थळ अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन महत्वाचं, मीराबाई चानू हे महत्वाची आहे, मीराबाई चानू आणि त्यानंतर व्याघ्र दिन, व्याघ्र प्रकल्प महत्वाचे जे काही घटना आणि घडामोडी आहेत हे आज आपण आजच्या लेक्चरला घेतलंय. हे पीडीएफ आणि मागची पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो, हे वाचून घ्या. सोबतच जे काही लोक असतील तर आपण 8 ते 9 महिन्याचं संपूर्ण करंट एक आपण सगळं तुम्हाला एकत्र देणार आहे, एकदम आयएमपी 2-4 दिवस मी पूर्ण ते लाईव्ह लेक्चर घेऊन विद्यार्थ्याला ते देणार आहे की जे येणे की ग्रुप सी ला तो फायदा होईल. ओके, या ठिकाणी आपण थांबू. या प्रकारच्या विविध घडामोडी जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढचे लेक्चर तुम्ही फ्री मध्ये ऐकू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.